आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकांचं सत्र आजही सुरूच। आज विद्यार्थी आणि युवक संघटनेच्या बैठका पार पडणार। शशिकांत शिंदे आणि सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात बैठका। बेळगाव सीमा प्रश्नावरून जयंत पाटील चंद्रकांत पाटलांमध्ये जुगलबंदी। चंद्रकांत दादा भेटत नाही, त्यामुळे बेळगाववासियांचा निरोप घेऊन आलो। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तर केंद्रामध्ये राज्यामध्ये त्यांची सत्ता होती, मग बेळगावचा प्रश्न का सुटला नाही? मंत्री चंद्रकांत पाटलांचा पलटवार। राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम ठप्प होण्याची शक्यता। महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचा आजपासून काम बंद आंदोलनाचा इशारा। विकास कामांच्या बिलांची थकबाकी असल्यानं कंत्राटदार संतप्त। 1898 कोटींची थकबाकी असल्याची माहिती। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाचे आमदार गोपीचंद पडळकरांकडून स्वागत। तर सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती हा लुटीचा अड्डा झाली होती। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची टीका। जत आणि कवठे महांकाळ कृषी उत्पन्न बाजार समिती आता स्वतंत्र होणार। आखाती देशातील युद्धामुळे जळगावातील 300 प्लास्टिक उद्योग ठप्प। क्रूड ऑइल महाग झाल्यानं प्लास्टिक उद्योग ठप्प। कच्चा माल 40 ते 60% महाग। जळगावच्या उद्योग व्यवसायामधील उत्पादन निम्म्यावर आलं। नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टरबूज आणि भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण। वांग्याला किलोला अवघा 2 रुपयांचा बाजारभाव। टरबूजला 4 ते 5 रुपयांचा भाव। खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं नसलेली इमारतही धोकादायक ठरवली। इमारतीला अतिधोकादायक घोषित करत मार्चच्या नोटीसवर चक्क 29 मेची तारीख। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अजब कारभार समोर। बिल्डरच्या फायद्यासाठी बेघर करण्याचा घाट घातल्याचा रहिवाशांचा आरोप। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा वाशिममध्ये इंधन पुरवठ्यावर परिणाम। एलपीजी गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत। सिलेंडर उशिरा मिळत असल्यामुळे नागरिक त्रस्त। शासनाने रेशनवर प्रति कुटुंब 3 लिटर केरोसिन देण्याचा निर्णय घेतला। जिल्ह्यासाठी 72,000 लिटर केरोसिन मंजूर। अकोल्याच्या वाळापूरमध्ये भारत गॅस एजन्सीवर सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। उन्हामध्ये उभं राहून सिलेंडर घ्यावं लागत असल्यामुळे नागरिकांचा संताप। व्यावसायिकांना एजन्सीमध्ये सिलेंडर वाटप करणारे दुप्पट भावानं सिलेंडर देत असल्याचा आरोप।